हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आजची सकाळची सुरुवात मी छान अशी ना आपली सूर्योदयापासून केलेली आहे. आणि रात्रभर पाऊस झाला आणि त्याच्यामुळे इतकं छान असा गारठा सुटला होता ना, खूप म्हणजे खूप छान. म्हणून मी थोडंसं ना टेरेसवरती जाऊन थोडंसं शूट घेतलेलं आहे. आणि सकाळ सकाळी बघा गावाकडे ना असं चिमणींचा किलबिलाट असा आवाज पक्ष्यांचा ना खूप छान वाटत होता. म्हणून ते ऐकायला पण छान वाटलं. आणि नंतर इथे मी चहा बनवलेला आहे सर्वांसाठी आणि चहा पण घेतला. आणि नंतर इथे बघा काल तूप कढवलं होतं आणि आणि ते मी ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून ते घट्ट झालं होतं, म्हणून मी आणखीन थोडंसं गरम केलेलं आहे तुपाला. तर खूप छान येते ना आपलं तूप बनलेलं आहे. आणि मी डेलीसाठी ना थोडंसं ना छोट्या भांड्यामध्ये काढून घेते आणि राहिलेलं ना मी ते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर आज ना मी तुमच्याशी ना छान अशी ना रेसिपी शेअर करणार आहे. तर ती म्हणजे ना आपल्या ना दुधी भोपळ्याचा पराठा. तर आता सकाळच्या 8:30 वाजलेल्या आहेत आणि सकाळचा चहा वगैरे झाला आणि सर्व कामं पण आटोपली, देवपूजा, बाहेर रांगोळी वगैरे सर्व झाली. आणि म्हटलं आता खूप दिवस झाले सकाळी नाश्त्याला असं काही हेल्दी काहीच बनवलं नाही आहे. म्हटलं आता चला आज ना मी तुमच्याशी ना दुधी भोपळ्याची रेसिपी शेअर करते पराठ्याची. तर इथे मी दुधी भोपळ्यावरची ना वरची साल काढून घेतली स्लायसरच्या सहाय्याने. आणि नंतर इथे बघा मी तो दुधी भोपळा आहे ना किसून घेते. तर खूप छान हा दुधी भोपळ्याचा पराठा होता बरं का. आणि खूप म्हणजे खूप असे पराठे आहेत. दुधी भोपळ्याचा पराठा आहे, आणखीन मेथीचा पराठा, पालक पराठा, बीट पराठा, भरपूर सारे आहेत. पण मी आज ना तुमच्याशी ना दुधी भोपळ्याचा पराठा रेसिपी शेअर करते. तरी ती मी दुधी छान अशी ना किसून घेतलेलं आहे. तर नंतर नाही ते बघा लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. तर याच्यामध्येच ना मी थोडंसं मीठ टाकते आणि वरून थोडंसं ना मी जिरे पण टाकणार आहे. तर खूप छान हा असं ना आपला पेस्ट म्हणजे मिक्सरला वाटून घेतल्यामुळे ना ते पिठात टाकल्यानंतर खूप छान मिक्स होतं. म्हणून इथे ना मी सर्वच इथे मिक्सरला लावून घेते, कोथिंबीर वगैरे. आणि खायला पण एकदम टेस्ट आणि आपलं पीठ पण ना खूप छान बनतं टेस्टी. आणि पराठा पण खायला एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी बनतं. तर इथे ना मी मीठ टाकलेलं आहे. तर आता मी छान असं ना मिक्सरला वाटून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकताय मिक्सरला ना मी छान असं ना वाटलं कोथिंबीर आणि लसूण, आपलं जिरं वगैरे. तर आता ना हे मी आता ना दुधी भोपळ्याचा किस आहे ना त्याच्यामध्ये मसाला ॲड करते. तर दुधी भोपळा इथं किसून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक 2-3 डव मी गव्हाचं पीठ टाकलं. तर 4-5 जणांना पुरेल एवढा मी नाश्ता इथं बनवणार आहे. तर सर्वांना 2-2 असं येईल ह्या हिशोबाने मी इथं पीठ घेतलेलं आहे अंदाजे. तर बेसन पीठ घेतलेलं आहे 1 कप, म्हणजे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हळद, थोडासा गरम मसाला टाकला. आणखीन मग अशी मी मिक्सरला वाटून घेतलं लसूण कोथिंबीरची पेस्ट वगैरे ते ॲड केलं. आणि वरून थोडंसं ना 1 चमचा तेल टाकायचा. तेल टाकल्यामुळे ना खूप छान म्हणजे एकदम खुसखुशीत आणि मऊ आपला पराठा होतो. मी आणखीन याच्यामध्ये बघा पाणी ओतलं नाही आहे. अगोदर ना दुधी भोपळ्यामध्ये जेवढं पाणी असतं ना तेवढं ते छान असं मळून घ्यायचं. मग जसं लागेल ना तसं आपण वरून पाणी ॲड करायचं. कारण एकदम भरपूर पाणी ओतायचं नाही दुधी भोपळ्याचा पराठा बनवताना, कारण त्या दुधीमध्ये ना ऑलरेडी पाणी असतंच. म्हणून आपण अगोदर त्या दुधी भोपळ्याच्या किसामध्येच ना ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि छान इथे ना मी मळून घेतलेलं आहे. फक्त बघा एक 3-4 चमचे एवढंच पाणी लागलेलं आहे मला, काही जास्तीचं पाणी लागलेलं नाही आहे. तर तुमच्या अंदाजानुसार ना तुम्ही कमी जास्त म्हणजे जास्त आपण पाणी ओतायचं नाही, कारण आपला पराठा लाटता येत नाही. तर इथे मी घट्टसर असं ना मी पीठ मळून घेतलेलं आहे पराठासाठी. तर एक 5 मिनटं मी ठेवून देते भिजण्यासाठी. म्हणजे जास्त वेळ भिजवायचं नाही बरं का, नाहीतर आपला पराठा लाटताच येणार नाही. तर इथे मी छोटे-छोटे असे पराठा बनवण्यासाठी गोळे बनवून घेतले. आणि चपाती जशी बनवतो ना तसेच आपल्याला पराठा बनवायचा आहे तेल वगैरे लावून. 4 पदरी आपण चपात्या जसं बनवतो ना तेल लावून वरून कोरडं पीठ वगैरे टाकून, तसंच बनवायचं आहे. तर इथे मी पराठा लाटून घेते आणि वरून थोडंसं तेल लावून घेते. हवं तर तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. पण आमच्या तूप लावलेला पराठा शौरला पण आवडते आणि मला पण आवडत नाही आहे. तूप घरी असतं भरपूर, पण काय करणार शौरला अजिबात आवडत नाही तूप. तर इथे मी ना तेल लावून ना मी इथं सर्व पराठे शेकून घेते. आणि थोडंसं खरपूस शेकायचं बरं का, त्याच्यामुळे ना खूप छान आपला पराठा होतो आणि खायला पण एकदम टेस्टी लागतो. इथे बघा मऊ लुसलुशीत असा पराठा होतो. काही जण ना न लाटता पण ना आपण डायरेक्टलीच ना तव्यामध्ये पण ओतून ना
म्हणजे आपलं बॅटर बनवतो ना डोस्याचं तसं पण बनवतात. पण मी तर लाटूनच पराठा बनवते, कारण खायला पण छान लागतं आणि लाटल्यामुळं गोल असा ना पराठा होतो. तर इथे तेल टाकून मी ना छान असा पराठा खरपूस शेकून घेणार आहे. तर सकाळच्या नाश्त्याला ना असा हा हेल्दी पराठा आणि लवकर पचायला पण ना हा मदत करतो बरं का हा पराठा. कारण जड नसतो आणि दुधी भोपळा कसा थंड असतो. तर आपण उन्हाळ्यात ना असे पराठे खाल्ले पाहिजे, कारण दुधी भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं. तर त्याच्यासाठी बघा पीठ पण लगेच पातळ होतं, म्हणून आपण शक्य तेवढं ना पटपट सर्व पराठे लाटून घ्यायचे आणि खायला एकदम टेस्टी लागते बरं का. आणि पचायला पण हलका आहे. आणि लहान मुलांना कसं दुधी भोपळ्याची भाजी वगैरे आवडत नाही, तर आपण असे पराठे बनवून त्यांच्या टिफिनला पण देऊ शकतो. तर दिवसभर पण मऊ राहतात बरं का असे पराठे. तर आता चला, सर्वच माझे इथे पराठे बनवून झाले. तर दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत सुद्धा ना तुम्ही पराठा खाऊ शकता सॉसबरोबर. तर इथे मी दही घेतलेलं आहे. तर आता चला, सर्वांना मी पराठा देते. आता सकाळच्या नाश्ताना हा पराठावरतीच होणार आहे. तर मी इथं ना सॉस घेतलेला आहे. सॉसबरोबर पण ना खूप छान लागतो बरं का दुधी भोपळाचा पराठा. मी आणि शौर्य दोघं मिळून इथं सॉसाने पराठा घेतला आहे. तर इथं बाबांना दिलं, आहोंना दिलं आणि सर्वजण आम्ही बघा इथं म्हणजे बसलेलो आहे हॉलमध्ये खाण्यासाठी. तर आत्यांना बाहेर आहेत, त्यांनी नंतर खाणार म्हटले, कारण बाहेर त्यांच्याशी कोणतरी शेजारचे बोलत होते. मग आम्ही ते गरमागरम पराठे खाऊन घेतलं आणि आत्या पण खाल्लेत. आणि नंतर आम्हाला इथं बघा कैऱ्या काढायच्या होत्या एक 4-5. मग मी इथं शूट घेते. आत्यांना म्हटलं शूट घ्या, पण त्यांना जमत नाही म्हणून मी तर आत्यांचं इथं मी शूट घेतलेलं आहे. तर आत्यांच्या काय हाताला आलं नाही, कैऱ्या मीच तोडल्यानंतर. तर इथे बघा आहोने तेवढ्यात पण भाजीपाला आणला होता, पराठा वगैरे खायचं झाला नाश्त्यावरती. तर मी कसं डिरेक्टली तुम्हाला संध्याकाळीच भेटलेलं आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे जॉबला असल्यामुळे ना दिवसभराचं ना शूट करणं जमत नाही. म्हणजे परत संध्याकाळी मग जॉबवरून आल्यानंतर मी शूट करायला घेतलेलं आहे. तर राहुलने बघा सकाळी भाजीपाला आणला होता, तो तसाच पिशवीत होता. मग आता मी संध्याकाळी काढायला घेतलेला आहे. तर इथे बघा फ्लावर आणलेला आहे, टमॅटो, कोथिंबीर, पालक आणि आपलं काय म्हणतं वांगी, भेंडी. शौला भेंडी जास्त आवडतात, म्हणून भेंडी आमच्या घरी डेली असते बरं का. तर मिरच्या वगैरे भरपूर आणलेले आहेत भाजीपाला. तर तसं पाहायला गेलं तर ना उन्हाळ्यात ना भाजीपाला आपण शक्यतो ना कमीच आणल्या पाहिजे, कारण उन्हाळ्यात ना लगेच भाज्या खराब होतात आणि तशाच ना ते फ्रीजमध्ये सोडून पण जातात. म्हणजे भाज्या लवकरच 2 दिवसामध्ये वाळतात, म्हणून आम्ही थोडं थोडंच भाजीपाला आणतो उन्हाळ्यामध्ये. तर इथे मी सर्व बाजूला केलं. तर इथे बघा मेथी आणि कोथिंबीर आणि पालक सकाळी आणलं होतं ना, ते पिशवी ठेवल्यामुळे थोडंसं सुकल्यासारखं झाले. तर आता मी भेंडी, टोमॅटो वगैरे धुवून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर कारण माहिती होते का, काही गडबडमध्ये आपण भाज्या पण करायला घेतलो ना, नाही धुतलं तरी पण चालतं, पण नेहमी आपण भाज्या आणली की नाही त्याला वॉश करूनच आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथे बघा मी सर्वच टमॅटो वगैरे बाजूला काढलं आणि इथे बघा किती लवकर सुकलेलं आहे सर्व. फ्लावर आणलेले आहेत भरपूर सारं. तर बघू, फ्लावरची भाजी वगैरे बनवायची होते. तर स्वस्त भेटला असेल भाजी, पण आणल्यानंतर मी काय होणार विचार नाही कितीला किती काय काय रेट आहे, मग काय विचार नाही आहे. फक्त भाजी आणल्यानंतर काढलं, कारण तेवढं माझ्याकडे वेळच नव्हता आणल्यानंतर विचारायचं त्यांना. तर इथे बघा सर्वच असा भाजीपाला आणलेला आहे. तर आता व्यवस्थित मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते. तर लसूण पण सर्व संपले होते, लसूण पण आणलेलं आहे. तर कोथिंबीर बघा परत आत्याने ना इथून आणले 10 रुपयाचे आणि आहो पण सकाळी आणले होते 20 रुपये. आत्यांना माहीत नव्हते की आहो आणलेले आहेत म्हणून. मग आत्यांनी बघा इथं परत 10-20 रुपयाची आणलीत कोथिंबीर. तर चला, ही आता कोथिंबीर आणि पालक वगैरे जे काही आहे ना मी ते निवडून घेते. तर आणखीन काही स्वयंपाक बनवलेला नाही, भात बनवलं आहे फक्त. तर नंतर इथे बघा मी हे बनवायला घेतलेलं आहे की गरगट्टा. तर खूप जण विचारलं की गरगट्टा म्हणजे काय. तर पालक आणि याच्यामध्ये तुरीची डाळ टाकलेली आहे आणि 1-2 मिरच्या टाकलेल्या आहेत. तर ते छान असं ना कुकरला आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्याच्यामध्येच ना मीठ आणि हळद टाकून घेतलं मी. तर इथे बघा कढईमध्ये ना तेल टाकून घेतलं, जिरं मोहरी टाकून घ्यायची. छान अशी जिरे मोहरी फोडल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन थोडंसं ना मिरचीची पेस्ट टाकायची, त्याच्यामुळे खूप छान होतं. पण आता उन्हाळ्यात ना जास्त तिखट खायचं नसतं. मग आहो म्हटले की आता मिरची नको टाकू, तर तिखटच टाक, म्हणून मी ते ना आपला काळा मसाला वापरलेला आहे. कारण पण शक्यतो ना गरगटाला हिरवी मिरची असेल तरच टेस्ट लागते आणि खायला पण टेस्ट लागते. पण उन्हाळ्यात कसं जास्त आपण तिखट खाल्लं लगेच आपल्याला तोंड वगैरे येतं, जास्त कसं गरम पण खाल्लं चालत नाही उन्हाळ्यात.
तर इथे बघ छान मसाला परतून घेतला आणि तो गरगट म्हणजे शिजवलेला होता ना कुकरमध्ये गरगट्टा, तो याच्यामध्ये ॲड केला. आणि आता बघा मस्तपैकी आता आपण एक म्हणजे उकळी काढायची या गरगट्ट्याला. खूप छान लागतो बरं का असा गरगट्टा. तर मला खूप दाटसर वाटतो म्हणून मी आणखीन एक वाटीभर मी पाणी ओतलेलं आहे. तर चवीपुरतं मीठ टाकायचं. तर जास्त करून पातळ अशी ग्रेव्ही करायची नाही, थोडीशी दाटसरच ग्रेव्ही करायची आहे. तर जसं लग्नात वगैरे असतं बघा गरगट्टा, तसं असलं त्यांना खूप छान. आणि मी तसाच बनवलेला आहे गरगट्टा, कारण मला तसंच आवडतं बरं का. लग्नात वगैरे बनवतात ना, तसा गरगट्टा खायला एकदम दाटसर बनवलं खूप छान टेस्ट लागते. तुम्ही पण नक्की एकदा ना असा गरगट्टा बनवा. कारण मला एका दादांची कमेंट होते की ताई गरगट्टा म्हणजे काय, तर त्यांच्यासाठीच मी हा गरगट्टाची रेसिपी शेअर केलेली आहे. तर नंतर इथे बघा मी मेथीची भाजी पण बनवलेली आहे. पण खूप छान लागतो बरं का असा गरमागरम भातासोबत, गरम गरम भाकरीसोबत ना असा गरगट्टा. तर इथे मस्तपैकी मी ना शेंगदाण्याचा कूट टाकून ना मेथीची भाजी बनवलेली आहे. तर चला असा होता बरं का आजचा माझा ना छानसा रुटीन. तर तुम्हाला आजचा माझा बघा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.